भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी 1 जानेवारी 2026ची मुदत मागितली होती. प्रवक्ता अनंत याने या संदर्भात 27 नोव्हेंबरला पत्रक जारी केलं होतं. पण त्यापूर्वीच महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड एमएमसी विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने 24 नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती. यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विनाविलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावं असं स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर 27 नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जाहीर करत 1 जानेवारीला सर्वजण शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात येऊ असं जाहीर केलं होतं. मात्र यापूर्वीच त्यांनी गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून अनंत उर्फ विकाससह 11 जहाल नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण केलं. ज्यामध्ये स्पेशल झोन कमिटी मेंबर अनंत उर्फ विकास नागपुरे, DVCM कमांडर नागसू गोलूवट्टे, रानो पोर्टी, संतू पोरेटी, संगीता पंधरे, प्रताप बंतुला, अनुजा कारा, पूजा मुडियम, दिनेश सोट्टी, शीला मडावी, अर्जुन दोडी या सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाख रुपयांचा बक्षीस होतं. तर या सर्व आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला. काही दिवसापासून माओवाद्यांचा MMC झोन, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड झोन याचे प्रवक्ता अनंत यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा जाहीर केली होती आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी 2दा पत्र पण लिहिले होते. त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यामध्ये एकंदरीत 11 माओवाद्यांचा समावेश आहे. स्टेट झोनल कमिटी मेंबर विकास नागपुरे, जो की त्यांचा प्रवक्ता पण आहे या झोनचा, ज्याचं नाव अनंत आहे, त्यांनी पण सरेंडर केलं आहेत. प्लस 2 DVC, 4 ACM आणि 4 इतर दलम सदस्यांनी सरेंडर केलेलं आहे. या सर्वांवर महाराष्ट्र शासनाचे एकंदरीत 89 लाखाची बक्षीस या सर्वांवर होती. या सर्वांनी ज्यांच्याकडे वेपन्स होते त्या वेपन्ससोबत घेऊन सरेंडर केलेलं आहे आणि त्यामध्ये एक SLR, एक इन्सास, एक AK-47 आणि 303 आणि 12 बोर अशा प्रकारचे वेपन्सचा समावेश आहे. कुठल्या कुठल्या घातपातांमध्ये ह्या लोकांचा समावेश होता या आधीच्या? ह्या संपूर्ण एरियामध्ये, हे जुने माओवादी आहे, या संपूर्ण एरियामध्ये घडलेल्या बऱ्याचशा घटनांमध्ये यांचा सहभाग आहे. जसं मी सांगितलं की मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड हे तिन्ही स्टेट्समध्ये जो माओवाद्यांचा झोन ॲक्टिव्ह होता त्या झोनचे हे माओवादी आहेत. कोणावर किती गुन्हे आहेत हे सगळ्या माहिती आम्ही काढत आहोत आणि तुमच्याबरोबर शेअर करू आहोत.